नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस. म्हणजे हे मागचे व्हिडिओ तुम्हाला आता येत आहेत, कारण कसं आहे ना, तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण सगळे खूप बिझी असाल. तसंच माझंही शेड्यूल सध्या बिझी आहे, पण जसं जसं होतं आहे ना तसं तसं एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही दुसऱ्या दिवशी लगेचच सत्यनारायणची पूजा ठेवली होती, कारण शनिवार रविवार पकडून आला होता. आणि मग कसं जे कामाला जाणारे आहेत त्यांना सुद्धा बरं पडतं, जे येणारे असतात पाया पडायला त्यांना सुद्धा बरं पडतं. तर म्हणून म्हटलं की रविवारीच आपण पूजा करून घेऊ सत्यनारायणची. तर सगळी तयारी सुरू आहे आमची. छान बघा, रांगोळी आपली ही साच्यांची रांगोळी फेमस, की जी काढली की अगदी मस्त छान रांगोळी येऊन जाते. तर बघा हे सजवलंय, पूर्ण चौरंग छान सजवलाय. तर पूजा असल्यानंतर ना असं छान सजवलं ना की त्या पूजेला आणखीन छान रंग चढतो मस्त. तर आमची बाकीची तयारी सगळी पूजेची करून घेतली होती. जे जे सामान जे पंडित सांगतात, आता कसं दरवर्षी पूजा करतो आणि आता पूजेतलं बरंचसं काही काही कळतं, तर त्यामुळे ना बरीचशी तयारी आधीच करून ठेवलेली मला चांगली वाटते. कारण ते ब्राह्मण आल्यानंतर मग आपण सगळ्या गोष्टींची घाई करतो, त्यापेक्षा त्यांनी आपल्याला लिस्ट दिलेली असते, तर त्या लिस्टनुसार सगळं जे पण सामान सांगितलेलं असतं तर ते वेगवेगळं सगळं मी ताटामध्ये व्यवस्थित काढून ठेवते. फुलं म्हणा, दुर्वा म्हणा, आपल्याला 1000 जे तुळशीचे पत्र लागतात, म्हणजे ती सगळी तयारी जर आधी करून ठेवली ना तर खूप बरं पडतं. तसंच प्रसादाच्या बाबतीत प्रसाद सुद्धा पहिले काय व्हायचं, पहिले जेव्हा भटजी यायचे किंवा ब्राह्मण यायचे तर ते कधी कधी स्वतः प्रसाद बनवायचे. पण आता प्रसाद बरेच जण नाही बनवत, तर त्याच्यामुळे आपल्यालाच प्रसाद बनवावा लागतो. तर म्हणून ही पण गोष्ट, प्रसादाची पण गोष्ट तुम्ही अगदी शांत मनाने आणि शांत चित्ताने बनवाल ना तर प्रसाद खूप छान होतो. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की प्रसाद बनवताना, सत्यनारायणाच्या पूजेचा महाप्रसाद बनवताना ना तुम्ही विष्णूंचं नामस्मरण करत राहा. त्याने प्रसादाची चव ना आणखीन खूप छान होते. तर हे आहेत माझे मोठे दीर आणि मोठ्या वहिनी. तर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताई म्हटलं की ताई तू सांगत जा की कोण कोण आहेत काय. तर मला मोठे 2 दीर आहेत, मी सगळ्यात लहान आहे, 3 भाऊ आहेत ते. तर आत्ता जे तुम्हाला दिसले ते मोठे दादा आणि मोठ्या वहिनी आहेत. आणि 2 नंबरचे जे आहेत ते लगेचच निघून गेले, कारण त्यांना काम होतं. त्यांच्या मुली 10वीला आहेत, त्यांना 2 मुली आहेत, त्या 10वीला आहेत. तर त्यांचे क्लासेस वगैरे बऱ्याचशा गोष्टी. आणि जे मोठे दीर आहेत ते पण बाहेरगावून आले होते, तर त्यांना पण सुट्टी नव्हती, तर त्याच्यामुळे ते लगेचच गेले. तर आता ब्राह्मण काका आलेले आहेत आणि त्यांची पूजेची तयारी सुरू आहे. तर बघा मी ताटात असं सगळं वेगवेगळं जे जे त्यांचं काही सामान लागणार होतं तर ते सगळं व्यवस्थित काढून ठेवलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांना पण ना आल्यानंतर मांडणी करायला वगैरे अगदी कमी वेळात प्रत्येक गोष्ट होत जाते. तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण सर्वात पहिले आपले जे घरचे देव असतात, आपले जे कुलदैवत असतात, त्यांना आपण पहिले मानपान देतो आणि त्यानंतरच आपल्या कुठल्याही पूजेची सुरुवात होत असते. तर या मोठ्या वहिनी आहेत त्या सध्या गोव्याला असतात, कारण मुलांची शाळा मधूनच आपण सोडून येऊ शकत नाही. पण दादा सध्या इथेच असतात आईबाबांसोबत, कारण त्यांची ट्रान्सफर इथे झालेली आहे. तर ते स्टेट बँकमध्ये, तर त्याच्यामुळे ते सध्या इथे आईबाबांसोबत असतात. तर आता त्यांची म्हणजे ते पण लवकरच आता इथे सगळे शिफ्ट होणार आहेत. तर आता वहिनींची म्हणजे ओटी भरली जाते. जे पण स्त्री पूजेसाठी बसते तर ओटी भरूनच पूजेसाठी बसावं लागतं. तर ह्या ज्या तुम्हाला म्हणजे ह्यांची जी ओळख आहे तर ती म्हणजे माझी मैत्रीण म्हणण्यापेक्षा आईंची जी मैत्रीण आहे ना त्यांची ही सून आहे. अंबरनाथला राहतात. तर आता माझी सुद्धा मैत्रीण झाली आहे. तर आज त्यांनाच सगळा मान दिला. 3 चमचे पाणी प्यावं असं शास्त्र सांगताय, पण सकाळी निदान आता एकदा तरी संध्या करावी असं शास्त्र आहे. सकाळी प्रातः संध्या, मग ती संध्या केल्याने काय फळ मिळतं. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा 3 चमचे पाणी पितो संध्याचं, तर ते पाणी आपल्या सरळ रक्तवाहिन्यामध्ये जातं आणि रक्त पातळ होण्यासाठी मदत होते. म्हणजे 3 चमचे पिल्यावर ह्या चमच्यानं एवढंच प्यायचं, जास्त प्यायचं नाही. मग ते रक्त पातळ होतं. रक्त पातळ असलं की आपल्या अंगात चैतन्य राहतं, म्हणजे उत्साह राहतो, कुठलाही रोगाचा धोका नसतो. त्यासाठी 3 वेळेस संध्या सांगितलेली आहे. मग 3 वेळेस संध्या झाल्यानंतर आपण मंगलपाठ म्हणला. मंगलपाठ म्हणजे काय,
तर आपल्याला पहिल्यांदा कुठलीही पूजा करताना कुलदेवता पाहिजे. आपली कुलदेवता महत्वाची असते. कुठलीही पूजा करा तुम्ही पण कुलदेवताला विसरू नका. म्हणून आपण तुमच्या देवाला विडा ठेवायला सांगितला. म्हणजे तुम्ही नारळ फळण ओटी जे म्हणता ती कशासाठी ठेवली तर ते आपण त्याची आशीर्वाद पाहिजेत आणि त्यांना आव्हान करायचं की आपल्यात पूजा आहे आणि तुम्ही या म्हणून सांगायचे त्या देवांना म्हणून सांगितलं. मग नंतर कुलदेवतेनंतर सगळ्यात मोठे देव कोणते आहेत आपले आई वडील. म्हणून मोठ्यांचे आशीर्वाद घ्या म्हणतो तुम्हाला. मग मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर जे आपल्या गावातले ग्रामदेव. तर अशी पूजेला सुरुवात झाली. दुपारी 2ची पूजा होती पण सगळं ब्राह्मण थोडेसे उशिरा आले आणि त्याच्यामुळे त्यांची पूजेला म्हणजे 3 वाजले. 3 वाजता पूजेला सुरुवात झाली. तर इथे यांची पूजा चालू होती तोपर्यंत आमचे कामं बाकीचे सगळे चालू होते. तर कसं आहे ना बऱ्याच ताई काल म्हणत होत्या की तू साडी नेसली नाहीस वगैरे. आता घरामध्ये काय असतं ना एवढे सारे माणसं असतात आणि एवढी सारी कामं असतात आणि तुम्हाला माहिती आहे की किती गरम होतं घरामध्ये आणि किचनमध्ये स्पेशली काम करताना. ज्यांना सवय आहे त्या गोष्टींची त्यांना ते होतं पण मला तरी ती सवय नाही आहे. तर त्याच्यामुळे मी त्यावेळेला जेव्हा पाहिजे तेव्हा ड्रेस घालते, जेव्हा वाटतं तेव्हा जेव्हा गरजेचं असतं तेव्हा नक्कीच साडी नेसते. तर आता सकाळी पहिले सगळं मी ड्रेसच घातला होता आणि मला असं वाटतं की ते साडी किंवा ड्रेस ह्यापेक्षा आपण घरातली जी कामं आहेत ना ती जर व्यवस्थित झाली ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा जो येतोय जातोय माणूस त्याला व्यवस्थित काही सगळं मिळतंय का, जेवणाचं बाकीच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर म्हणून तुम्हाला जसं जमतंय ना तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतंय ना तसं तुम्ही घाला पण बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तर कोण ना कोण येत होतं. म्हणजे आता बघा पूजा वगैरे सगळं असल्यानंतर आहे ना बाप्पा आले की सगळे आपले जे नातेवाईक म्हणा सगळे असे भेटायला येतात तर चांगलं वाटतं. तर हे पण म्हणजे ओळखीचेच आहेत नात्यामध्येच आहे. ते नाशिकला असतात आणि त्यांच्या मुलाचं ना नाशिकला दुकान आहे रुद्राक्षांचं. तर त्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बरेच बघितले. देवाच्या रिलेटेड बऱ्याच वस्तू मी तुम्हाला दाखवते देवपूजेच्या रिलेटेड. तर त्यांची इच्छा आहे की तुम्ही या आमच्या इथे आणि म्हणजे खूप छान त्यांच्याकडे रुद्राक्ष आहेत. ओरिजिनल रुद्राक्ष आहेत म्हणजे 1 मुखीपासून 21 मुखीपर्यंतचे रुद्राक्ष त्यांच्याकडे मिळतात आणि अगदी चांगल्या व्यवस्थित रिझनेबल रेटमध्ये मिळतात. तर रुद्राक्ष मी त्यांना तेच सांगत होती पण की त्यांना प्रॉपर व्यवस्थित माहिती असली पाहिजे. रुद्राक्ष कोणीही घालू शकत नाही. ज्यांना तुमच्या म्हणजे काही गोष्टींनुसार ते घालावे लागतात. तर असं पहिले त्यांच्याशी थोडंसं बोलणं चालू होतं माझं. तर नक्कीच आपण जाऊ नाशिकला त्या गोष्टीसाठी. आणि ह्या ताई आहेत ना ह्या माझ्या घरी सध्या कामाला येतात. तर त्यांना सुद्धा बोलवलं होतं आणि त्या पण आल्या होत्या. तर सगळे जे कधी आपल्याला मी बोलली ना की कधी वर्षभर जे लोक मिळत नाहीत ना भेटत नाहीत तर ते लोक आपल्याला अशा निमित्ताने का होईना भेटतात बोलतात. सगळ्यांशी बोलणं चालणं होतं. तर हे सगळे मित्र आहे त्यांचे जुने मित्र सगळे आणि आधीचे सगळ्यांचे चेहरे आणि आत्ताचे चेहरे असं बघून कधी थोडंसं एक शांतपणे थांबून जर तुम्ही बघितलं ना की 20 वर्षांपूर्वीची जी माणसं आणि आत्ताची माणसं त्यांची शरीरयष्टी त्यांचा स्वभाव याच्यामध्ये किती फरक झालेला असतो. माणूस किती जसे आपले मित्र मैत्रिणी त्यावेळेला जसे होते आणि आत्ता त्यांच्यामध्ये किती फरक पडलेला असतो. तर हे कधीतरी शांतपणे जर विचार केला ना तर खूप वेगळंच फील होतं त्याच्यामध्ये. आणि असं सगळ्यांचं जसं सगळ्यांच्याच आयुष्यात जसं पुढे पुढे आपल्याला जायचं असतं तसं बऱ्याच गोष्टी बदलत असतात. बऱ्याच गोष्टींचे चेंजेस येत असतात. तर आज आता गणपतीचा 2रा दिवस आहे आणि आम्ही आजच सत्यनारायणाची पूजा ठेवली. कारण आता कसं शनिवार रविवार पकडून आले ना तर मग रविवारी सगळ्यांना वेळ असतो. मग नंतर इतर दिवशी मग सगळे परत बिझी होऊन जातात. तर म्हणून म्हटलं आजच सत्यनारायणाची पूजा करायची. आणि बघा वहिनींनी किती छान म्हणजे मगाशी त्यांनी 9वारी साडी नेसल्या होत्या आता त्यांनी चेंज केलं पण ही पण छान दिसते साडी मस्त वाटते. आणि ती एक माझी मैत्रीण आहे हर्षदा अंबरनाथला राहतात. तर त्यानिमित्ताने सगळे येतात भेटतात बोलतात चांगलं वाटतं. आणि खूप वर्षभर आपण कोणाकोणाला कधी कधी भेटत नाही बोलत नाही तर असे लोकसुद्धा आपल्याला तेव्हा भेटतात. या वहिनी आहेत. हे वहिनींचे जे भाऊ आहेत ना त्यांच्या मिसेस आहेत ते टिटवाळ्याला आंबिली वहिनींच्या ॲड्रेस नाही सांगणार
वहिनीचं प्रमोशन झालं आता. पूजेचं झालंय आणि आम्ही जेवणाचं जास्त काही ठेवलेलं नाहीये, म्हणजे बिर्याणी मागवली आम्ही बाहेरून. कारण मग काय होतं की जेवणाचं खूप काही ठेवलं ना मग आपण त्याच्यातच बिझी होतो, मग जे येतात जातात त्यांच्याशी बोलायला भेटत नाही, वेळ मिळत नाही. तर म्हणून आम्ही शॉर्टकट मारलाय बऱ्यापैकी. पण आता बघू, आता 8 वाजायला आलेत आणि 8च्या नंतरच सगळे लोक हळूहळू येतात. तर कोण कोण येतील तर मी थोडीफार तुमची त्यांच्यासोबत थोडी अशी काही ना काही ओळख करून देईन. तर या वहिनी आहेत त्या, म्हणजे त्यांच्या भावाच्या मिसेस आहेत. तर त्या ओटी म्हणजे जे पूजेला बसतात ना मग त्यांची ओटी भरली जाते. खास आपले जे घरातल्या ज्या स्त्रिया येतात तर त्या ओटी नक्कीच घेऊन येतात. तर वहिनी पण आम्ही पूजेला ना प्रत्येक जण टर्न बाय टर्न बसतो, म्हणजे आता ह्या वर्षी हे बसले तर पुढच्या वर्षी आम्ही बसणार, मग त्याच्या पुढच्या वर्षी जे 2 नंबरचे दीर आहेत ते बसणार, असं प्रत्येकाचा टर्न असतो. तर ह्या आमच्या म्हणजे आईंच्या चाळीतल्या मावशी आहेत. त्यांना आम्ही म्हणजे आई सगळे त्यांना केकान मावशी बोलतात. त्यांच्या मुलाचं नाव केकान, ते पण तरी पण त्यांनाच केकान मावशी बोलतात. तर असे सगळे बघा, सगळे म्हणजे जुने सगळे मित्र मैत्रिणी, आपले नातलग सगळे भेटतात. त्यामुळे भारी वाटतं, सगळं छान वाटतं. तर हा तुषार आहे, तुषारला तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल. आणि हा प्रवीण आहे आणि त्याची फॅमिली आहे. प्रवीण यांचा कॉलेजचा मित्र आहे. पहिले भरपूर सगळे कॉलेजचे मित्र वगैरे भरपूर सगळे यायचे. आता तरी खूप सगळ्यांचं येणं जाणं कमी झालंय. हे ऋतिक प्रतीक आहे, त्यांना तर तुम्ही ओळखता, माझ्या मावशीचे मुलं आहे. आणि तर सगळे मावशी येऊन गेलेली आधीच, म्हणजे लवकर येऊन गेली ती मावशी आणि काका दोघं येऊन गेले. त्यानंतर आमची फॅमिली सगळी, म्हणजे हा माझा भाऊ आहे स्वप्नील आणि पप्पा पण आले होते. हे खास भजनासाठी आलेत. आता आमची गणपतीमध्ये सगळ्यात भारी जी मजा असते ना की ती भजनाची आहे. तर आम्ही घरगुतीच भजन घेतो, कारण भावाला मृदुंग ढोलकी सगळं वाजवता येतं आणि तो गातो पण एकदम मस्त. तर त्यामुळे रोज एकेकाकडे आम्ही भजन घेतो आणि एकदम धमाल येते. म्हणजे मी खरं सांगेन ना की जी मजा आहे ना सणांची ती या भजनामुळे सगळ्यात जास्त येते. बाहेरचे भजन आपल्याला इतके भारी नाही वाटत, पण घरचे भजन मी तुम्हाला सांगते खूप 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 सगळ्यांनी खूप मजा केली. पुढे मी तुम्हाला ऐकवेन की आम्ही कसं भजन झालेलं आमचं त्या दिवशी. आणि त्यानंतर वहिनी आली होती. तर वहिनीला तर तुम्ही ओळखतातच. दृष्टी पण आली होती. तिथे घरी पण गणपती असतो ना, मग कोणी ना कोणी सारखं सतत पाहुणे येत राहतात. तर घरात पण कोणतरी एक जण सतत हवं असतं, म्हणून तिला पण मग कुठे असं जाता येत नाही. पण तरी पण आईने तिला सांगितलं होतं की नक्की येऊन जा. तर म्हणून मग ती उशिरा आली पण आली. तर असं सगळं पूजेचं म्हणजे आमची सगळी आजची. आणि तिची एक खासियत मी तुम्हाला सांगते बघा. हे बघा, म्हणजे ती इतके तांदूळ चिपकवते तुम्हाला. ती नेहमी ज्यांच्या पण ओट्या भरते ना अगदी कपाळ भरून तांदूळ चिटकवते सगळ्यांना. आणि असं म्हटलं जातं की जेवढे जास्त तांदूळ तुमच्या कपाळाला चिटकतात ना तर तुमची तेवढी जास्त माया असते. तर सर्व आवरल्यानंतर मग आमचं भजन सुरू झालं आता. आणि बघा सगळे घरातले आहेत, म्हणजे त्याने एक नवीन ढोलकी सुद्धा घेतली आहे. तर भारी आवाज येतो त्या ढोलकीचा एकदम, म्हणजे मृदुंग आणि ढोलकी. मला पहिले वाटायचं की एकसारखंच आहे, पण नाही, जेव्हा तुम्ही ऐकाल ना समोरून तेव्हा तुम्हाला दोघांमधला फरक कळेल. ढोलकीचा आवाज खूप वेगळा येतो आणि मृदुंगाचा आवाज खूप वेगळा येतो. तर खूप मस्त वाटतं ऐकायला, भजन करायला सुद्धा खूप मस्त वाटतं. आणि इवन मी तुम्हाला सांगते की लहान मुलांना आता कसं आवडत नाहीत या गोष्टी भजन वगैरे, पण एवढं एन्जॉय करतात ना सगळे लहान मुलं सुद्धा, सगळे बसतात. दृष्टी सुद्धा भजनाला बसते. इतकं म्हणजे काय होतं ना, या गोष्टी जेव्हा आपण स्वतः करतो ना तर मुलं आपल्याला बघून मुलं सगळ्या गोष्टी करतात. आता ऋतिक बघा, प्रतीक बघा, ही पण यंग जनरेशनच आहे, पण तरीही ते स्वतःहून रस घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये. जिथे जिथे भजन असेल तिथे येतात. मग त्याच्यामधूनच मुलांमध्ये जे म्हणतो ना आपण की संस्कार घडत जातात.
तर असं आम्हाला भजन घेता घेता जवळपास 12:30 होऊन गेले होते. पण भजन म्हणजे एवढं रंगत गेलं होतं की संपूच नये असं वाटत होतं. पण असं आता रोजचे आणखीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.